नमस्कार. जगामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. यूकेमध्ये क्रॅम्पथन गावाजवळ एलिंग्टन हे सुंदर असं शहर आहे. तिथे तळे आहे, हिरवीगार वनराई पसरलेली आहे, डोंगर आहे, दऱ्या आहेत, असं हे सुंदर गाव आहे. या सुंदर गावामध्ये या वर्षी 16 ते 19 जुलै दरम्यान एक फेस्टिवल होत आहे. या फेस्टिवलला स्विगा शॉन फेस्टिवल असं म्हटलं जातं. आणि या फेस्टिवलचं वैशिष्ट्य असं आहे, या फेस्टिवलसाठी त्यांनी 100 टेंट उभारलेले आहेत. हिरव्यागार वनराईच्या जागामध्ये, टेकड्यांच्या परिसरामध्ये सपाटीकरण असते त्या ठिकाणी त्यांनी 100 टेंट उभारले आहे. आणि या टेंटमध्ये हा फेस्टिवल होणार आहे आणि 3 दिवस हा फेस्टिवल चालणार आहे. त्याचं बुकिंग पण सुरू झालेलं आहे, ते फुलही झालेलं आहे या फेस्टिवलचं, यूकेमध्ये एलिंग्टन या गावामध्ये. आणि या फेस्टिवलमध्ये कपल्सला बोलवलं जात आहे. म्हणजे कपल्स तिथे येणार आणि त्यांना एक कॉटेज दिलं जाणार, एक टेंट दिली जाणार कपल्सला, आणि त्यांनी 3 दिवस त्या टेंटमध्ये राहायचं. आणि सगळे न्यूली मॅरिड कपल तिथे त्यांना पाहिजे, ओल्ड एज कपल काही त्यांना नको असतात, असे कपल तिथे येणार. आणि याच्यामध्ये फी पण आहे, म्हणजे असं फुकट आलं आणि त्या टेंटची व्यवस्था घेतली असं काही नाही. याच्यामध्ये प्रति 250 पाऊंड म्हणजे 29,000 रुपये मोजावे लागणार आहे प्रति पर्सन. आणि त्याच्यामध्ये जे कोणी सिंगल व्यक्ती येईल, ज्याला कपल्स नाही आहे, त्यांची पण व्यवस्था केली जाईल. त्यांना पण कोण दुसरा पार्टनर दिला जाईल. म्हणजे आपण घरून पार्टनर घेऊन गेलो नाही तरी तिथे पार्टनर दिला जाईल. पण याची पब्लिसिटी खूप झालेली आहे. 2020 पासून हा फेस्टिवल होतो आहे आणि जगात खूप गाजलेला फेस्टिवल आहे. ते कपल्स सगळे एका ठिकाणी आपल्या टेंटमध्ये राहतात, खातात, पितात. आणि हा जो इव्हेंट आहे हा टोटल अश्लीलतेवर आधारित आहे. म्हणजे त्याच्याशी तुम्ही इतर जीवनामध्ये व्यवस्थित राहतात, टापटीपमध्ये राहतात, आणि पण या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे अश्लील एकमेकांमध्ये रिलेशन ठेवायला परवानगी दिलेली आहे. कपल्सनी पण असे आपण करू शकता. या फेस्टिवलचा अनुभव घेणारी मॅट आणि स्टेरी हे जे कपल आहे हे गेले 5-6 वर्षापासून इथे या फेस्टिवलला अटेंड करतात आणि त्यांचा अनुभव खूप चांगला आहे. आणि हा फेस्टिवल अल्पावधीत खूप प्रसिद्ध झालेला आहे. पण याच्यामध्ये शक्यतो बाहेरच्या कंट्रीत त्या लोकांना चान्स नाही दिला जात आणि बुकिंग वर्षभर अगोदर होतं. आत्ता या फंक्शनचं बुकिंग हाऊसफुल झालेलं आहे. आपल्याला हवं असल्यास आपण पुढच्या वर्षाकरता बुकिंग करू शकतो आणि या फेस्टिवलमध्ये आपण सहभागी होऊ शकतो. या फेस्टिवलचे जे आयोजक आहे त्यांचं नाव आहे मॅथ्यू कोल. या मॅथ्यू कोलनी ही कन्सेप्ट लॉन्च केलेली आहे आणि ती खूप सक्सेस झालेली आहे. आणि आता जगामध्ये हा फेस्टिवल प्रसिद्ध झालेला आहे. आपल्याला कोणी वाटलं इंडियन लोकांना का अशा प्रकारे आपण एखादं आयोजित करावं, तर एखादे वनराईचं ठिकाण बघावं, हिरवगार थंडाईच्या ठिकाणी जावं आणि तिथे असे टेंट सिस्टीम असतातच अलीकडे. पण हे एकत्र येणे, धकाधकीच्या जीवनातून आपल्याला बऱ्याच वेळा एकत्र यायला वेळ मिळत नाही आणि आपल्या काही गोष्टी राहून जातात. दोघांमधलं प्रेम आपल्याला व्यक्त करावं लागतं. आणि या फेस्टिवलमध्ये 3 दिवस बिनधास्तपणे आपण आपल्या पत्नीबरोबर किंवा आपल्याला जोडीदार नाही भेटला तर तिथे पण आपल्याला हवा तो जोडीदार अवेलेबल करून जाईल. याच्यामध्ये आणखी एक आहे प्रोजेक्टमध्ये की जो कोणी समजा जेंट्स आला तर त्याला पार्टनर मिळाली नाही तर मग तिथे तो लिंबू चमचा असतो ना आपल्याकडे, चमचा आणि त्यात लिंबू असा एक फंक्शन होतो. आणि त्याच्यामध्ये मग त्या प्रकारे तो लिंबू चमचा घेऊन जाणार आणि जे कोणी त्याला सापडेल त्यातली बरोबर तर तो तिला पार्टनर म्हणून चॉईस करणार. ही पण खूप सॉलिड आहे. आपल्याला पार्टनर नाही मिळाली तरी चालेल, तिथे आपल्याला तो पार्टनर उपलब्ध करून देणार आहे. या फेस्टिवलला आवर्जून यावं असं मी सांगणार नाही, पण या फेस्टिवलविषयी आपल्याला माहिती असायला हवी. असे फेस्टिवल होतात. एखाद्याला आपल्या इंडियामध्ये आयडिया सुचली तर त्यांनी काही हरकत नाही असा फेस्टिवल आयोजित करायला. धन्यवाद.